राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे। मंडळी, मी अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आले का नाही, किट्टी पार्टी असू दे नाहीतर घरात कंचबी फंक्शन असू दे, हे अगदी आवर्जून बनवा, पाहुणे तुमची तारीफ करतच जातील बघा। चिकन 65 झटपट आणि घरच्या घरी घरचेच मसाले वापरून कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। बायको, अगं तुला चिकन 65 असं म्हणायचंय का? पण ते घरच्या घरी कसं बनवता येईल बरं? तू बाहेरून तर नाही आणलं का? धनी, अहो तेच मी दाखवणार आहे। हे घरच्या घरी बनवलंय, वरून अगदी क्रिस्पी आणि आतमध्ये एकदम खुसखुशीत असं चिकन 65 घरच्या घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते। चिकन 65 बनवण्यासाठी इथं मी पाव किलो बोनलेस चिकन घेतलं, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा मैदा आणि हा चिकन 65 चा मसाला। तर का नाही, हा मसाला मी घरच्या घरी बनवलाय आणि पहिला हा मसाला कसा बनवायचा ते दाखवते। एका पॅन मध्ये सुक्या 4 लाल मिरच्या घेतल्यात, 1 चमचा बडीशेप घेतली आहे, अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेत, 1 चमचा कसुरी मेथी घेतली, 1 स्टारफूल घेतलंय, 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय, थोडंसं जायफळ घेतलंय, 1 चमचा मोहरी घेतली, 8 ते 10 काळी मिरी घेतलेत, 1 चमचा धने घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेत, 1 चमचा तीळ घेतलेत। हे एवढे खडे मसाले आता चांगले भाजून घ्यायचे। अगदी ह्याच्यामध्ये जास्त फुल गॅस ठेवायचा नाही, मध्यम गॅसवरती हे भाजायचे आणि जरासे गरम झाले की लगेच आपण काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आणि गार करून घ्यायचे। आता हे मसाले गार झाले, आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊया। त्याच्यामध्ये घालायची अर्धा चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि थोडासा खायचा लाल रंग घालायचा। लाल रंग ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घाला। आणि असा हा मसाला आपला तयार झाला। आता हे जे बोनलेस चिकन आहे ते स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे। आता त्याला आलं लसूण पेस्ट लावून घ्यायची पहिला, त्याच्यानंतर हा मसाला लावायचा जो आपण बनवला होता तो, आणि त्याच्यामध्येच 1 चमचा मैदा घालायचा। आणि आता हा मैदा आणि मसाला चिकनला नीट लावून घ्यायचा, सगळीकडे कोटिंग झालं पाहिजे चिकनला। ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आपण जेव्हा चिकन धुतो तेव्हा सुद्धा त्याचं पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आणि मगच हे मसाले लावायचे। आणि आता ह्याला 2 तासासाठी असंच ठेवून द्यायचं, जेणेकरून आपल्या मसाल्याची चव चिकनच्या आतमध्ये जाईल। आणि आता 2 तासानंतर बघा, चिकन आपलं छान मॅरिनेट झालंय, व्यवस्थित कोटिंग पण झालंय। थोडंसं तेल गरम केलं आणि त्याच्यामध्ये हे चिकनचे एक एक पीस असे आपण तळायला सोडले। तर आता तेल अगदी मध्यम गरम करायचं आणि हे तळताना थोडंसं वरून पण तेल टाकायचं, म्हणजे हे गरम तेल चिकनच्या वरती सोडायचं, म्हणजे चिकन पटकन भाजलं जातं। आणि मध्यम गॅसवरतीच याला भाजून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित असं भाजलं जाईल आणि खुसखुशीत पण बनेल। तर आता हे चिकनचे पीस असे तळून घ्यायचे, वरून क्रिस्पी झाले पाहिजे, आतमध्ये चांगले भाजले पाहिजेत, म्हणून याला मध्यम गॅसवरती असं तळून घ्यायचं। पाहिलं मंडळी, हाय का नाही लय भारी? एकदम सोपी रेसिपी आहे का नाही? तुम्ही अगदी पटकन करू शकता का नाही? आपला फक्त मसाला बनवून ठेवला की झालं, दुसरं काहीच करायचं नाही याला। तर आता हे चिकनचे पीसेस आपले चांगले तळले गेलेले आहेत। आता याला काढून घेऊया, तेल पूर्ण नितळून घ्यायचं। अशाच पद्धतीने मी सगळे चिकनचे पीसेस तळून घेते। बरं का मंडळी, जर तुम्हाला हा मसाला बनवायचा सुद्धा जर अवघड वाटत असेल तर आजकाल मार्केटमध्ये चिकन 65 चा मसाला सुद्धा मिळतो। अगदी तो पण मसाला आणून तुम्ही अशा पद्धतीने चिकन बनवलात तरी सुद्धा चिकन 65 घरच्या घरी बनवू शकता। तर अशा पद्धतीने मी सगळे पीसेस तळून घेतलेत आहेत। आता आपलं लिंबू पिळला की चिकन 65 खायला रेडी झालं। धनी, अव ते चिकन 65 तयार झालं की, कुठं आहे तुम्ही? आहा, काय सुगंध येतोय! अगं मी इथेच होतो, केव्हाची वाट बघतोय। काही म्हणा हा मंडळी, पण बायको सुगरण असली की असे छान छान पदार्थ खायला मिळतात। अव त्याचं काय एवढं? अव लई भारी रेसिपीला सबस्क्राईब केल्यास का नाही की असे छान छान पदार्थ कोणी बी बनवू शकाल बघा। अगदी सोप्या पद्धतीत आणि घरच्या घरी कसं बनवायचं ते आम्ही दाखवतो। मग आजच आमच्या लई भारी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा घरच्या घरी बनवा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन, तवरता राम राम राम। राम।